आताची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिण्यांना 2100 रुपये कधीपासून मिळणार? डीसीएम एकनाथ शिंदेंनी दिली गुड न्यूज. मोठी अपडेट. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत असते. ही योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. अद्यापही या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. परंतु याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे घेतलेल्या प्रचारसभेद्वारे करण्यात आला आहे. या झंझावाती प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 28 जानेवारी रोजी परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यात, तर 29 जानेवारी रोजी सोलापूर, धाराशिव येथे, तर 30 जानेवारी रोजी पुणे, सांगली जिल्ह्यात, 31 जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यात, 1 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात, तर 2 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विधान केले. आईची काटकसर आणि पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते, म्हणून मी याचा विचार करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. 1500 रुपये लाडक्या बहिणींना देतो. त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार. हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत. मी बोलतो ते करून दाखवतो, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्मभूमी सातारा आहे. सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतो. संपत्ती कमावली यापेक्षा माणसे किती कमावली हे मी पाहिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहीत नव्हते. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करावे लागते, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.